आहे। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असतानाच वाद झाला। भाजपच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या कानशिलात लगावल्याचंही कळतंय। नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरेश महाडिक यांच्या कानशिलात लगावले आणि त्यानंतर हा वाद उफाळून आला। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत होते आणि त्याच वेळेस राडा झाल्याचं कळतंय। भाजपचे माजी नगरसेवकांनी शिंदे शाखा प्रमुखांच्या कानशिलात लगावली। संदर्भात 100 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी काल जो आदेश देण्यात आला होता त्यानुसार जल्लोष देखील करण्यात आला होता। पाहिलं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जल्लोषावरनं आणि याच निर्णयावरनं जेथे रस्सीखेच पाहायला मिळाली होती, श्रीवादाची लढाई पाहायला मिळाली होती आणि त्याचाच परिणाम आता ठाण्यातील नौपाडा परिसरात असणाऱ्या टेकडी बंगलो या ठिकाणी पाहिलेल्या सदनिकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख हे या सदनिकाच्या खाली जमले आणि लक्ष्मी निवास या गृहनिर्माण संस्था ज्या BSOPच्या आहेत या ठिकाणी पाहिलं तर वाद झाला। त्या वादाचं नेमकं कारण काय हे आपण त्या शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांच्याशी बातचीत करणार। आपलं नाव सांगा आणि काल काय कशा प्रकारचा वाद झाला होता, एकंदरीत पाहिलं गेलं तर नारायण पवार यांची भूमिका काय होती आणि तुमची भूमिका काय होती, या ठिकाणी स्थानिक नागरिकांना सांगताना काय गोष्टी सांगण्यात आल्या होत्या आणि कशा प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या? मी हरेश महाडिक शिवसेना शाखा प्रमुख। आम्ही काल एक साहेबांनी BSOP स्कीम राबवली होती, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये टॅक्स भरण्याचा असं सांगितलेलं 1%। तर साहेबांनी ते 100 रुपयावर घेऊन आले आणि 100 रुपयात गोरगरिबांसाठी 100 रुपये भरून स्वतःच्या रूम स्वतःच्या नावावर होणार हे जाहीर केलं। त्याकरिता आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी सोसायटीतली सगळे सभासद महिला वर्ग सगळे खाली उतरलेले आहेत। त्यावेळेला तिथला स्थानिक माजी नगरसेवक BJPचे ते खाली आले आणि आम्हाला बोलतात की आम्ही बिल्डिंग बांधली, आम्ही हे केलं आणि त्याचं श्रेय तुम्ही काय घेता, हे काय करता, तुला बघतो मी काय करतो, तुला मारील। आणि तिथं आम्हाला ह्याला लहान आमचे विभाग प्रमुख आहेत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली। तर आम्ही बोललो मारता कशाला, जे बोलायचं तुम्ही नगरसेवक आहेत ना, तर नगरसेवकच्या हिशोबाने तुम्ही बोला ना, काय बोलायचं ते आम्ही प्रेमाने बोलायला तयार आहोत, पण तुम्ही डायरेक्ट मारामारी करता, कानफाड्यात मारता। तर असं त्याला बोलायला लागलं तर मला पण मारलं, तर माझ्या पण कानफाड्यात मारली। बोलो साहेब असं नाही पाहिजे ना। तर ते बोलतो तुला बघतो मी, तुला काय करायचं ते नंतर मी सांगतो, तुला बघतो मी, तुझ्या काय करायचं ते मी हे करतो। तुम्ही वरिष्ठांना काय तक्रार केली का या संदर्भात? तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा झाली आहे। जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्याने चर्चा केली आहे। काँग्रेसनं स्वबळावरती नारा दिल्यानंतर बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। ठाकरे सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहे। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे। विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची आहे, ठाकरे सेनेची अशी भूमिका आहे। तर ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची ही सूत्रांची माहिती मिळते। तर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात शरद पवार सकारात्मक आहेत। महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात युती आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाहीये। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात शरद पवार सकारात्मक असल्याचं कळतंय। तर मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे असं पवारांचं मत आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मतदार यादीच्या घोळासंदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल देखील शरद पवार यांनी उपस्थित केलाय। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। मवियामध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार सकारात्मक असल्याचंही कळतंय। तर पवार उद्धव ठाकरे काय बोलतात, मनसेला देणं घेणं नाहीये असं संदीप देशपांडेंनी बोलून दाखवलंय। मनसे काही मवियाचा भाग नाहीये असंही देशपांडे म्हणतायत। मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची ही प्रतिक्रिया आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील।
बातमी आता नागपूरमधून आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये रुग्णांवर मधमाशांनी हल्ला केलेला आहे. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झालाय. 39 रुग्ण जखमी झालेत. गुरुवारी दुपारी जेवणासाठी बसले असतानाच मधमाशांनी हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. 9 जण गंभीर जखमी आहेत. ते रुग्ण आणि त्यांच्यावरती सध्या मेडिकल रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. आता बातमी महत्त्वाची आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारपर्यंत लढतींचं चित्र हे एकूणच स्पष्ट होणार आहे. बंडखोरांची मनधरणी, नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न केला जातोय आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. बातमी आता सातारच्या राजकारणातून आहे. साताऱ्यामध्ये दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान आहे. सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ आहे. दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेले निवडणुकीच्या रिंगणात असल्याचंही कळतंय. तर अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे प्रयत्न करणार असल्याची ही माहिती मिळतेय. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आता साताऱ्यामध्ये दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान असणार आहे.